सुतार यांनी बनवलेले घडवलेले असंख्य पुतळे त्यांच्या नंतरही त्यांची आठवण सगळ्यांना करून देत राहतील। त्यांनी साकारलेल्या असंख्य शिल्पांपैकी काही उल्लेखनीय शिल्प कोणती आहेत ज्यांची जगभरामध्ये प्रशंसा होते तेही बघूया। गुजरातमधल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी 597 फूट। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फुटी पुतळा ही अगदी अलीकडच्या काळात त्यांनी साकारलेली शिल्प। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अंदमानमधील पुतळा जो 55 फुटांचा अगदी याच आठवड्यामध्ये त्याचं अनावरण झालं। बंगळुरूमधील कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी हा 108 फुटांचा पुतळा। ब्रह्मा सरोवराजवळचे कृष्ण अर्जुन रथ स्मारक 12 फुटांचे। संसद भवनाच्या आवारामध्ये असलेला मौलाना आझाद यांचा पुतळा आहे जो 18 फुटांचा आहे। संसद भवनाच्या आवारामध्येच इंदिरा गांधींचा 17 फुटी पुतळा आहे तोही राम सुतार यांनी घडवला। संसद भवनाच्या आवारातील माजी पंतप्रधान राजीव गांधींचा 12 फुटी पुतळा हाही राम सुतारांनीच घडवला। नवी दिल्लीमधल्या रफी मार्ग जवळचा गोविंद वल्लभ पंत यांचा पुतळा 10 फुटांचा आहे तोही राम सुतार यांनी घडवला। संसद भवन परिसरातील बाबू जगजीवन राम यांचा 9 फुटी पुतळा त्यांनीच घडवला। राम सुतार यांनी घडवलेलं मध्य प्रदेशमधील गांधीनगर धरणाजवळचं चंबळ देवीचं शिल्प जे 45 फुटांचं आहे हे शिल्पकलेच्या जगामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं आणि उल्लेखनीय कार्य मानलं जातं।